आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा, तुम्ही थोडा वेळ द्या। बायको येते तुमची, तुम्हाला नक्की समजून घेईल। आणि तुम्हाला सांगू, नवरा बायकोचं नातं ना असंच असतं। एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना की हळूहळू मनाचे धागे घट्ट व्हायला लागतात। थँक्यू सावली, किती छान समजावून सांगितलंस, एकदम पारू सारखं। पारू काय आणि मी काय, आम्ही दोघी तुमच्यासोबत कायम असू। आणि प्रीतम दादा, एक विचारू, तुम्ही मोनिकाला तिच्या आईकडे का नाही पाठवत? नाही म्हणजे हे तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा बरं होईल ना। काय झालं, मी काही चुकीचं विचारलं का? नाही 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 नाही, तू काही चुकीचं नाही विचारलंस। ऍक्च्युली मोनिकाला आई नाहीये, बाबा पण नाहीये, ऍक्च्युली कुटुंबच नाहीये तिला। सो तिची सगळी काळजी घ्यायची जबाबदारी माझ्यावर आहे। आलोच। कोणाचा फोन होता? अगं, माझ्या मॉमचा होता। तिचा राग गेला नाहीये ना अजून। तो विश्वंभर दुष्ट प्रवृत्तीचा माणूस आहे का, त्यामुळे त्याच्यावर भरोसा नाहीच आहे। पण आपण सगळे घरात आहोत, एकत्र आहोत, सुरक्षित आहोत। पण प्रीतम बाहेर एकटाच आहे। त्या विश्वंभरनी आपली सगळी माहिती काढली असणार आहे। त्याने प्रीतमला काही इजा करू नये एवढंच वाटतंय मला। नाही हे बघ, तुझ्या निर्णयाच्या विरोधात नाहीये मी, पण शेवटी बाप म्हणून काळजी वाटणारच ना। श्रीकांत, मी पण आई आहे। तुला काय वाटतं, मला प्रीतमची काळजी नाही वाटत आहे? पण प्रीतमनी काय केलंयस हे विसरलायस का तू? त्या मुलामुळे त्या बिचाऱ्या निष्पाप मुलीला किती त्रास भोगावा लागतोय। आणि प्रीतम जर घरी आला तर तुला काय वाटतं, प्रिया त्याच्यासोबत एका छताखाली राहू शकणार आहे? प्रीतमनी जे काही केलंय ना, त्यानंतर प्रिया या घरातनं निघून जाईल। म्हणून मला प्रीतमला बाहेर काढावं लागलं। पण तू काळजी नको करूस, आपल्या घरात अशी काही माणसं आहेत ज्यांना माझ्या आदेशाचा काही फार फरक पडत नाही। पारू, 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 श्रीकांत, तुला जी काळजी वाटत होती ती पारूला सांग। देवळात जे काही घडलं त्याचा तो विश्वंभर बदला घेऊ शकतो ग। आणि इथं आपण सगळे एकत्र आहोत, सुरक्षित आहोत। पण प्रीतम कुठे राहत असेल, काय खात असेल, काहीच माहित नाहीये। पारू, कुठे आहे तो? म्हणजे तुला माहित असेलच ना? कुठल्या तरी हॉटेलमध्ये। म्हणजे तसंच, म्हणजे ठीक आहेत ते, म्हणजे असतील। तुम्ही नका काळजी करू, त्यांना काय बी नाही होणार।
कुठल्या हॉटेलमध्ये येतो पारू? त्याला माझ्या घरात घ्यायचं नाही असं मी बजावलं होतं ना. तुमच्या घरात नाही घेतलं, आमच्या घरात घेतलं. म्हणजे आम्ही जिकडं राहतोय ती नोकरांची घरं आहेत ना, या घरापेक्षा वेगळी. तिकडं ठेवलं आहे मी त्यांना. मी प्रीतम सरांना कुठं बी जाऊ देणार नाही. मी त्यांना एकट्यांना नाही सोडू शकत. नाही माहिती ते कुठं जातील, काय करतील, कुठं राहतील, काय खातील. ना त्यांच्याकडे पैसे आहेत ना गाडी. त्यांचे काय हाल होतील नाही माहिती, म्हणून मी त्यांना आमच्याकडे ठेवलं आहे. देवी आई, माफ करा, पण या बाबतीत मी तुमचं ऐकणार नाही. ते आमच्या घरात आहेत, तुमच्या घरात नाही. त्यांनी काय गुन्हा केलाय हे माहित असताना तू हे पाऊल उचललंयस? भय, कारण तो गुन्हा नेमका त्यांनी केला आहे का नाही हे अजून पक्क झालेलं नाही. त्यामुळे सत्य काय आहे हे आपण शोधायला पाहिजे ना, मग निर्णय घ्यायला पाहिजे. देवी आई, तुम्ही साक्षात न्यायाची देवी आहात. मला माहित आहे तुम्ही कुणावरच अन्याय करणार नाही. ना मोनिका मॅडमवर, ना तुमच्या मुलावर. तुर्तास तरी मी प्रीतम सरांना कुठं बी जाऊ देणार नाही. आणि माझा बाळ जोपर्यंत इथं ड्रायव्हर आहे, मी कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे, तोपर्यंत स्टाफ क्वार्टर हे आमचं घर आहे. आणि देवी आई, तुम्हीच समधी कागदपत्र बाकडे दिली आहेत ना, आम्हालाच देऊन टाकलं आहात ना तुम्ही समजा कायमचं. माफ करा देवी आई, मला हे नव्हतं बोलायचं, पण प्रीतम सरांसाठी बोलावं लागलं. माफ करा. ठीक आहे, जा तू. तुला माहित होतं ही काय मुलगी येते? तिच्याकडे मी नंतर बघते.